श्री भावार्थ रामायण बालकांड अध्याय 27. श्री राम गुरु वशिष्ठ यांच्यासह अयोध्येत प्रवेश. श्री गणेशाय नमः. श्री रामचंद्राय नमः. पुढे नाथ महाराज सांगतात की परशुरामाने दिलेल्या विष्णूचा वरुणाला देऊन अयोध्येत जात असताना श्रीरामांना आनंद होऊ लागला आणि श्रीराम येणार म्हणून अयोध्येत वाद्याचा गजर होऊ लागला. घरोघरी गुड्या उभारून प्रत्येक घरावरती पताका झळकू लागल्या आणि पूर्ण अयोध्या राममय झाली. श्रीरामाने अनेक राक्षसांना मारून परशुरामासंगे युद्ध करून विजयी झाले आहे असे श्रीरामांचे गुण गाऊ लागले आणि श्रीरामाला पाहण्यासाठी नगराच्या बाहेर गर्दी करू लागले. 4 मुलं आणि 4 सुना. आजचा जो काही आनंद केवळ राजा दशरथाला होऊ लागला तो श्रावण बाळाच्या आई वडिलांच्या शापामुळे हा आनंद दशरथाला पाहायला मिळू लागला असे लोक बोलू लागले. आणि पुढे नाथ महाराज म्हणतात की श्रीरामाला पाहण्यासाठी सर्व लोक छतावरती जाऊन पाहू लागले. एकमेकांना श्रीराम धावू लागले आणि जे संन्यासी होते त्यांना वाटले की स्नान करून राम पाहावा किंवा आपण ह्या गर्दीत गेलो तर आपणास विटाळ होईल असे म्हणणारे ते रामच पाहू शकले नाहीत. म्हणजे जे अहंकारी लोक आहेत त्यांना राम कळला नाही आणि अहंकारी लोक रामापासून दूर राहिले. संन्यासी आम्हाला विटाळ होईल म्हणून जे संन्यासी दुरून पाहत होते त्या संन्यासाला पिंगळा नावाची वेश्या तिच्या मनात आले की राम पाहावा म्हणून ती घरातून पळत पळत आली आणि एका संन्यासाला धक्का लागला. त्यावेळी संन्यासी विचार करू लागला की हे वेश्या मला धक्का मारली म्हणून त्याने हातातील दंडुका मारला आणि त्या दंडुकाच्या निमित्ताने तिला राम दिसला आणि म्हणू लागली की हे स्वामी मला दंडुका मारला म्हणून मला राग नाही, मला प्रत्यक्ष राम दिसला असे म्हणू लागली. म्हणजे मनोभावे ज्याने राम अंतःकरणातून पाहिला त्याला रामच दिसला. पिंगळा ही वेश्या होती पण तिला रामाने दर्शन दिले. ज्याने विटाळ विटाळ म्हणू लागले त्याला राम दिसला नाही आणि संन्याशाच्या शरीरात पिंगळेचा विटाळ शिरला म्हणून पिंगळा ही स्त्री श्री दत्तात्रय यांच्या 24 गुरुपैकी एक गुरु करून घेतलेली होती. म्हणून तिच्यात अहंकार नव्हता, ती मनाने स्वच्छ होती. पिंगळीला राम दिसला आणि तिला राम दिसला म्हणून श्री दत्तात्रय यांनी तिला गुरु करून घेतला होता. म्हणून वर्ण अभिमान, कर्म अभिमान, धर्म अभिमान ज्याला आहे त्याला रामच दिसला नाही. आणि नाथ महाराज सांगत असताना म्हणतात की श्रीराम प्रत्यक्षात राजभवनात आले आणि 4 मुले व 4 सुना ह्या राणी वसात आले आणि कौसल्या, सुमित्रा व कैकेयी यांच्या पाया पडू लागल्या आणि हातामध्ये कंकण बांधले आणि कैकेयीने आपल्या 2 सुनांनाच सुमनमाळा घातल्या असा आनंद सर्वांना होत आहे. आणि आता मुख्य गृहप्रवेश करतात तेव्हा कृत्रिम लक्ष्मी करून ठेवले होते त्यात खरी लक्ष्मी प्रवेश केली आणि प्रत्यक्षात स्त्री रूपात दिसू लागली. त्यावेळी सर्व लोक आश्चर्यचकित झाले. सीता मनाशी विचार करू लागल्या की एक स्त्री घरात असताना श्रीरामाने माझ्या संगे लग्न का केले असावे असा संशय येऊ लागला. कारण श्रीराम एक पत्नी आहेत. असं असताना ही स्त्री घरामध्ये या ठिकाणी आहे असा विचार करत असताना ती लक्ष्मी बोलू लागली की हे सीते मी तुझी दासी आहे. मग त्यावेळेस सीतेने त्या लक्ष्मीला आलिंगन दिला आणि सीतेच्या मनातील द्वेष नाहीसे झाले. लक्ष्मी म्हणजेच सीता आणि सीता म्हणजेच लक्ष्मी म्हणून त्या लक्ष्मीचे पूजन करून गृहप्रवेश केले आणि सर्व
सावधान होऊन राजा दशरथाची सेवा करू लागले आणि श्रीराम व सीता एकमेकावर जीवापाड प्रेम करू लागले. सीतेने राम शोभून दिसू लागले आणि श्रीरामामुळे सीता सुलक्षण दिसू लागली. सीता रस श्रीराम स्वाद, सीता सुमन श्रीराम सुगंध, सीता बुद्धी श्रीराम बोध, सीता वचन श्रीराम वचनार्थ, सीता पद श्रीराम पदार्थ आणि सीता मुक्ती श्रीराम मुक्त्यर्थ. असं एकमेकावरती प्रेम करून गृहस्थाश्रमी सुखाने नांदू लागले. अशा प्रकारे श्री एकनाथ महाराज एका जनार्दन माऊलीला शरण जाऊन बालकांडाची समाप्ती करतात. जय श्रीराम, जय श्रीराम.